पेज नंबर 92 पासून कंटिन्यू करते आहे. रात्रीचे 8 वाजले होते. कोमलची आई घरात स्वयंपाक करत असताना एक फोन आला. फोनचा आवाज ऐकून मामीच्या अंगावर काटा आला. हा किडनॅपरचा फोन तर नाही ना? जवळ असलेल्या कोमल मामीने प्रश्न केला. बहुतेक असू शकतो, कोमल मामीकडे पाहत म्हणाली. अगं बाबा फोन उचलायला गेलेत. बापरे, आता काय होईल? कोमलच्या डोक्यावर आट्या पडल्या. बाबा जसजसे फोनच्या जवळ गेले, दोघांनी पण आपले डोळे मोठे केले. हॅलो, कोण बोलतंय? मामाने फोन उचलला. काय, मी निघतो. आताच एवढं बोलून मामाने फोन जोरात खाली ठेवला. काय झालं पप्पा? कोण होतं फोनवर? कोमल म्हणाली. एक डेड बॉडी मिळाली आहे पोलिसांना, एका मुलीची. त्याची इन्क्वायरी केल्यावर समजलं की डेड बॉडी एका आंधळ्या मुलीची आहे. मामा भीत भीत म्हणाला, मला जावं लागेल आताच. असं म्हणून मामा पटकन तिथून निघून गेला. बाप रे, डेड बॉडी म्हणजे किडनॅपरने तिचा खून केला. कोमल म्हणाली. हळू बोल, मला खूप भीती वाटते. आपण अडकणार तर नाही ना? मामी म्हणाली. आपण का अडकू? ते किडनॅपर अडकतील ना? कोमल म्हणाली. पण तो अचानक कसा काय तिचा खून करू शकेल? तो तर म्हणाला होता की मी उद्या फोन. मामी काय बोलणार तोवर पुन्हा त्याचा फोन वाजू लागला. आता कोणाचा फोन आला आई? कोमल तिच्या आईकडे पाहत म्हणाली. उचलायला पाहिजे का फोन आपण? मला वाटते आपण हा फोन उचलायला हवा. कोमल आणि तिची आई फोन जवळ आली. आईने फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? मी किडनॅपर बोलतोय. किडनॅपरचा आवाज ऐकून परत त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पैशाची व्यवस्था झाली का? त्याचा आवाज अधिकच कर्कश होता. तुम्ही परत? कशाला हवे तुम्हाला पैसे? तुम्ही तर खून केला ना मृगजयाचा? मामी दबक्या आवाजात म्हणाली. खून? तुम्ही मूर्ख झाला आहात का? ती अजून जिवंत आहे. किडनॅपर रागाने त्यांना खडसावून बोलू लागला. पण जर तुम्ही 70 लाख नाही दिले तर मात्र ती जिवंत राहणार नाही. म्हणजे तुम्ही तिचा खून नाही केला. मामींनी आपल्या तोंडाला हात लावला. मग पोलिसांनी जी डेड बॉडी मिळाली ती कोणाची आहे? मला काय माहिती? तुम्ही पोलिसांना काय सांगितलं काय सगळं? आणि सांगितलं असेल तर मृगजयाबरोबर तुम्ही पण वाचणार नाही. किडनॅपरचे हे वाक्य ऐकून मामीच्या अंगावर काटा आला. नाही, मी कोणालाच सांगितलं नाही आणि पोलिसांना तर मुळीच नाही. मामी भीत भीत किडनॅपरला म्हणाला. तुमची फालतू बडबड ऐकायला नाही केला मी फोन. किडनॅपर रागाने बोलला. पैसे रेडी झाले आहेत ना? उद्या सांगेल त्या ॲड्रेसवर पैसे पाठवून द्या. पैसे घेऊन यायचे, समजले ना? पैसे नाही झाले अजून रेडी? मामी दबक्या आवाजात म्हणाली. काय, डोकं ठिकाणावर आहे का? उद्या जर पैसे नाही मिळाले तर काय होईल माहिती आहे का? किडनॅपर रागाने म्हणाला. मी काय म्हणते, मी तुम्हाला 2 लाख रुपये देईल. मामी दबक्या आवाजात म्हणाली. तुम्ही मृगजयाला तुमच्याजवळच ठेवा. असं पण ती आम्हाला नको आहे. असं कसं होऊ शकतं? तुम्हाला तिची काळजी नाही का? ते लोक खूप खतरनाक आहेत. किडनॅपरचा असा बदललेला आवाज पाहून मामीला आश्चर्य वाटलं. कोमल आणि मामी एकमेकांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तुम्ही नक्की किडनॅपर आहात ना? तुम्ही नक्की किडनॅपर बोलत आहात ना? मामी म्हणाली. मीच बोलतोय. पण तुम्ही पैसे खरंच नाही देणार का? म्हणजे तुम्हाला द्यायला तर लागतीलच. किडनॅपरचा असा बदललेला आवाज पाहून मामीमध्ये हिंमत आली. हे बघ, आम्ही तुम्हाला 70 लाख एक रुपया पण नाही देणार. तुला जे करायचं आहे ते कर. मामी रागाने असं बोलताना पाहून कोमलला आश्चर्य वाटतं. मम्मीच्यात एवढी हिंमत कशी आली हा प्रश्न तिला पडला. यापुढे जर फोन केला तर नंबर सरळ पोलिसांना देईल. एवढं बोलून मामीने ताडकन फोन खाली ठेवला. मॉम, तू तर डायरेक्ट किडनॅपरला दम दिला. कोमल आईकडे पाहत म्हणाली. याचा आवाज अचानक बदलला. मी जेव्हा म्हणाले की आमच्याकडे पैसे नाहीत, तो जणू विनंती करू लागला की आम्हाला पैसे द्या. मामी कोमलकडे पाहत म्हणाली. मला वाटते की हे लोक किडनॅपर नसून दुसरे कोणते भुरटे चोर असावेत. म्हणजे मृगजया अजून जिवंत आहे? कोमल म्हणाली. पण महत्त्वाचं हे आहे की आपले पैसे जाता कामा नये. मामी म्हणाली. आणि किडनॅपरचा परत कॉल आला तर? कोमल म्हणाली. आला तरी आपण त्याला 1 रुपया द्यायचा नाही. मामी डोक्यावर आट्या पाडत म्हणाली. असं पण मी सांगून ठेवलं आहे की त्या मुलीला तुमच्याजवळच ठेवा. आम्हाला ती नको आहे. मामीने कोमल बरोबर समजावून सांगितले की काय करायचं ते. आणि असं पण मामीला वाटत नव्हतं की किडनॅपरचा परत कॉल येईल. संध्याकाळी जेव्हा मामा आला तेव्हा त्याने सांगितलं की पोलिसांना जी डेड बॉडी मिळाली ती मृगजयाची नसून दुसऱ्या कोणाची तरी आहे. रात्र झाली होती आणि पाऊस काही थांबत नव्हता. विजांचा कडकड आवाज खोलीत बसलेल्या मृगजयाला येत होता. ती स्पर्शची वाट पाहत होती, जो जेवण आणायला बाहेर गेला होता. जाताना त्याने नेहमीप्रमाणे बाहेरून कुलूप लावून गेला होता.
एवढ्या 2 दिवसात स्पर्श तिच्याशी एवढं मनमोकळं होऊन बोलला होता की ती विसरून गेली होती की स्पर्श एक किडनॅपर आहे. त्याचं असं मन मोकळं होऊन बोलणं मृगजाला खूप कम्फर्टेबल फील करत होतं. जेव्हा कोणीतरी कुलूप उघडत आहे हे मृगजाला समजलं तेव्हा स्पर्श आला आहे हे पण तिला समजलं. सॉरी, थोडा उशीर झाला. स्पर्शचा आवाज ऐकून तिला थोडं बरं वाटलं. हॉटेल बंद झाली होती जवळजवळ सगळी. मला भीती वाटत होती की तुझे साथीदार अचानक आत येतील आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनात पडत होते, मृगजा म्हणाली. पण एक खूप मोठी गडबड झाली आहे, स्पर्श मृगजाला म्हणाला. गडबड? कसली गडबड झाली आहे? मृगजाच्या डोक्यावर आट्या पडल्या. तुझे साथीदार येणार आहेत की काय? ते तर येतीलच उद्या, पण ते एकदम सकाळी. स्पर्श आपल्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला. पण त्यांना पैसे नाही दिले तर? पण तू मामाला फोन लावायला गेला होता ना, ते पैसे देईल लगेच, मला खात्री आहे, मृगजा म्हणाली. अरे केला होता तुझ्या घरी फोन, पण तुझ्या घरातले लोक म्हणाले की तिचं काय करायचंय ते करा, आम्ही पैसे नाही देऊ शकत. स्पर्श म्हणाला. काय? असं मामा म्हणाला. नाही नाही, असं बोलू शकत नाही, मृगजा म्हणाली. पण स्पर्शने जेव्हा तिला पटवून दिलं की तुझ्या घरच्यांना घेणं देणं नाही, त्यांना तुझी कोणती काळजी लागून राहिली नाही, तेव्हा मृगजाच्या डोळ्यात पाणी आलं. मला असं कधीच वाटलं नव्हतं की माझी कोणालाच पर्वा नसेल. मृगजा आता रडू लागली. मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येते आहे रे. अरे आता रडू नको, मला विचार करू दे पुढे काय करायचं ते. स्पर्शने हातातला वडापाव मृगजाजवळ दिला होता. तू हे खा, मी विचार करतो आता काय करायचं ते. एक काम करू, आपण इथून पळून जाऊ. स्पर्श एवढा विचार करून हे उत्तर देईल याची कल्पना मृगजाला नव्हती. पळून कसं जाता येईल? ते लोक आपला पाठलाग करणार नाहीत का? आणि तू तर त्यांचा साथीदार आहेत ना? मग तुला ते लोक सोडतील का? आणि जर मध्यरात्री आलेच तर मग काय करणार आपण? मृगजाचे प्रश्न ऐकून स्पर्शला राग आला. अरे किती प्रश्न विचारत आहेस ग तू? स्पर्श रागाने म्हणाला. तुला जे सांगतोय ते तसं करायचं आपण. आता मी मध्यरात्र होण्याची वाट पाहतोय, तोवर तू हे सगळं खाऊन घे, मग मी माझी योजना सांगतो. मृगजाला काही समजत नव्हतं. तिचा मनात प्रश्न आला होता की आपण स्पर्शवर विश्वास ठेवायला की नाही. पण नंतर ती विनंती नंतर गुपचूप खाऊ लागली. पण रात्रीचे जेव्हा 1 वाजले होते त्याने मृगजाला घेऊन तिथून पळून जाण्याची योजना केली. ठरल्याप्रमाणे त्याने खोलीमध्ये पेट्रोल आणि गाडीपेटी आणली. स्पर्शला माहिती होतं आपण जर इथून पळालो तर त्याचे साथीदार त्याला सोडणार नाही. आपण त्याचा केलेला विश्वासघात त्यांना सहन नाही होणार आणि ते आपल्याला देखील जिवंत सोडणार नाहीत हे स्पर्शला माहिती होतं. म्हणून त्याने खोलीला आग लावून निघून जाण्याची योजना केली. बाहेर चोरीची 4 चाकी गाडी उभी होती. सगळीकडे पेट्रोल टाकत त्याने खोली बंद केली. मृगजाला घेऊन तो बाहेर आला. बाहेर कुलूप लावून त्याने खिडकीतून पेटवलेली काडी आत टाकली. आगीचा मोठा भडका उडाला. काय झालं मृगजाला काही समजलंच नाही. आणि काही नाही, लवकर चल इथून, असं म्हणत त्याने मृगजाला अलगद उचललं आणि खांद्यावर टाकून गाडीत घेऊन जाऊ लागला. स्पर्श, हे काय आहे? सोड मला. मृगजाला खूप राग आला. ती त्याला रागाने काय बोलणार तेवढ्यात स्पर्शने तिला गाडीत नेऊन ठेवलं. सॉरी, पण आपल्याकडे वेळ नाही, स्पर्श धापा टाकत म्हणाला. ते लोक यायच्या आत आपल्याला मुंबई सोडावी लागेल. स्पर्शनं गाडी चालू केली आणि सरळ मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्याकडे वळवली. अचानक आलेला मोठा पाऊस आणि कळकळक आवाज करणारी वीज आकाशात चमकू लागल्याने मृगजाला भीती वाटली. पण जेव्हा ती स्पर्शला एकदम मिठी मारून बसली तेव्हा तिला अजिबात वाटलं नाही की स्पर्श तिला काही दिवसापूर्वीच भेटला होता. आणि ना, स्पर्शला वाटलं की ती मृगजा काही दिवसापूर्वीच भेटली होती. त्यांना भीतीने आवळून बसलेली मृगजा त्याच्या मनात प्रेमाची भावना निर्माण करत होती. गाडी मात्र वेगाने मुंबईच्या बाहेर जात होती आणि पावसाचा जोर वाढत होता. तर आपण बघणार आहोत भाग 3, एक अनोळखी प्रेम. गाडी तोवर थांबली नाही जोवर मृगजाला जाग आला नाही. पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने स्वतःला स्पर्शच्या खुशीमध्ये पाहिलं तशी ती ताडकन बाजूला झाली. आपण कुठे आलो आहोत? स्पर्श मृगजाने प्रश्न केला. आपण मुंबईपासून खूप लांब आलो आहोत आणि असे दिसत आहेत. स्पर्श मृगजाकडे पाहत म्हणाला. ते लोक तिथे पोहोचली असतील आणि त्यांना सगळं समजलं असेल. ते आता आपल्याला शोधतही असतील. म्हणजे आता आपण मुंबई सोडून जायचं का? मृगजा म्हणाली. हो, मुंबई तर सोडावी लागेलच. स्पर्श म्हणाला. नाहीतर ते जिवंत नाही ठेवणार आपल्याला. पाऊस जरी थांबला असला तरी आकाशात ढग मात्र तसेच होते आणि थंडीसुद्धा पडू लागली होती. मृगजा वारंवार तिच्या मामाचा विचार करत होती. मामा, मामी आणि कोमल इतके निर्दयी कसे असू शकतात हा प्रश्न वारंवार तिच्या डोक्यात सतावत होता. पण अचानक गाडी बंद पडली आणि मृगजा दचकून तिच्या विचारातून बाहेर आली. बहुतेक पेट्रोल संपले असेल. स्पर्श मृगजाकडे पाहत म्हणाला. आपल्या पुढचा प्रवास चालत करावा लागेल.
की जिथे गाडी बंद पडली तिथे आजूबाजूला तर चिखल सोडला तर काहीच नव्हते. पण मृगजळ मात्र काळजीत होती. आपण कुठे आलो आहोत याचे भान तिला नव्हते. पण आपण आलो आहोत तरी कुठे? मृगजळाने प्रश्न केला. मुंबईवरचा भाग पालघर जिल्हा आहे. पण नेमके नाही माहीत, स्पर्श म्हणाला. स्पर्श खाली उतरत त्याने मृगजळाला खाली उतरायला सांगितले. मृगजळ खाली उतरली खरी, पण तिला समजले की खाली चिखल आहे. मृगजळ चिखलातून चालता येत नव्हते. तुला नाही चालता येणार मृगजळ, स्पर्श मृगजळाला म्हणाला. मी तुझी मदत करतो. स्पर्शने मृगजळाचा हात पकडला. पण मृगजळाला ते आवडले नाही. ती म्हणाली, इट्स ओके, मी चालेल, काही नाही होणार. मृगजळ चालू लागली, पण दगडाला ठेच काढून पडणार तेवढ्यात स्पर्शने तिला पकडले. अरे मृगजळ, तुला नाही जमणार. इथे सगळीकडे चिखल आहे. दगडीसुद्धा खूप मोठी आहे. मला तुझी मदत करू दे. स्पर्श मृगजळाला म्हणाला, पुढे गेल्यावर चांगला रस्ता आहे. मग चाल तू. मृगजळाला स्पर्शचे म्हणणे पटले. ओके, पण मी माझी मदत तू करणार कसा? मृगजळ म्हणाली. तुला माझ्या पाठीवर घेऊन जातो. स्पर्श म्हणाला. तू काळजी करू नये. पाठीवर? पण तुला मृगजळ काय बोलणार तेवढ्यात त्याने तिला गप्प राहायला सांगितले. कमॉन मृगजळ, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. स्पर्शने तिला आपल्या पाठीवर घेतले आणि चालू लागला. इकडे मामा मात्र पोलीस स्टेशनच्या चक्रा मारून दमला होता. त्याला काहीच जरी नसले समजले तरी त्याने शोध चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. मामी आणि कोमल हा विचार करत नव्हते की मृगजळ कशी असेल. ते विचार करत होते की मृगजळ जर घरी परत आली तर काय होईल, आणि किडनॅपरचे बोलणं पण त्यांना राहून राहून आठवत होते. दुसरीकडे ते चोर मात्र त्या ठिकाणी पोहोचले. घराला लागलेली आग, जाळून खाक झालेले दरवाजे त्यांनी पाहिले. एकाने आत डोकावून पाहिलं तर समजले की दोघे पण निघून गेले आहेत. स्पर्शने त्यांना धोका दिला आहे हे त्यांनी ओळखून त्याचा सूड घेण्यासाठी ते लोक त्यांच्या मार्गावर गेले. रात्रीचे 12 वाजले होते. आकाश मात्र बसस्टँडवर कुडकुडत बसला होता. त्याला समजले नव्हते की काय करावं. थंडीचा जोर वाढला होता. पाऊस नुकताच पळून गेला होता. न त्याच्या अंगावर काय होते ना त्याला पायात चप्पल होती. अनवाणी पायाने तो मुंबई फिरत होता. त्याच्याजवळ पुरेल एवढे पैसे पण नव्हते. पोटभर अन्न खाऊ शकेल पैसे संपून गेले होते आणि भूक पण लागली होती. मृगजळाला देण्यासाठी आणलेली सोन्याची अंगठी सोडली तर त्याच्याजवळ असे काही नव्हते. जी मूल्यवान होती ती त्याला बस स्टँडवर झोप लागत होत नव्हती, पण उगाच करवट बदलत बसला होता. तर त्याची नजर त्या जाहिरातवर पडली तर तो केव्हाच झोपला असता. ती जाहिरात होती मृगजळ हरवण्याची. ती जाहिरात पाहून आणि त्याच्यावर मृगजळाचा फोटो पाहून त्याला लागलेली झोप टन दिशी उडून गेली. त्याने भीतीवर चिकटवलेली जाहिरात फाडून हातात घेतली. काय? मृगजळ हरवली आहे? त्याच्या पापण्या उंच झाल्या आणि डोक्यावर आट्या पडल्या. मृगजळ कशी काय हरवू शकते? त्याने मनाशी प्रश्न केला. त्याला समजत नव्हते की काय करावं. खाली दिलेला ॲड्रेस त्याने वाचला आणि तिथे जाण्याचा निर्णय त्याने घेतला. समोरून आलेल्या बसचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला आणि त्याने बंद केले. बसवरती बांद्रा असं लिहिले होते. तो पटकन बस पण चढला. त्याला घराचा पत्ता तर मिळाला होता, पण मृगजळ हरवली आहे ही गोष्ट त्याला रडू आणत होती. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. दुसरीकडे स्पर्श मृगजळाला घेऊन एका छोट्या गावात आला. गाव समुद्राच्या कडेला होतं. गाव तसे छोटे होते, पण त्याच्यासाठी सुरक्षित होते. जेव्हा ते दोघं तिथे पोहोचले तेव्हा मृगजळाला फक्त लाटांचा आवाज येत होता. आपण समुद्राच्या कडेला आहोत का? मृगजळाने प्रश्न केला. हो, आपण मुंबईपासून जास्त दूर नाही आहोत, स्पर्श म्हणाला. पण त्या लोकांच्या पासून दूर आहेत. इथे येऊ शकत नाही. स्पर्श तिला घेऊन गावात जाताना बरेच गावातील लोक त्याच्याकडे पाहत होते. शेवटी त्यांना एक घर मिळालं. जिथे ते राहू शकतात. घर जरी खूप जुने असले तरी खिडकी उघडली तर बाहेर समुद्र दिसेल असं होतं. स्पर्शला ते घर खूप आवडलं. त्याने त्याच्याबरोबर आणलेल्या बॅगा तो आत घेऊन आला आणि तिलासुद्धा. आकाशला बंदरामध्ये पोहोचला होता आणि सकाळचे 9 वाजले होते आणि त्याला खूप भूक लागली होती. पण त्याला भूक काल रात्रीपासून लागली होती. पण त्याच्याकडे काही पैसे पुरेसे नसल्यामुळे तो खाऊ शकला नाही. आता तर पार त्याचे पोट दुखू लागले होते. का पण काही उपाय नव्हता. त्याने खिशात हात घातला तर सापडली फाटलेली 10 रुपयाची नोट. ती नोट घेऊन तो दुकानात वडापाव घेऊ लागला. पण दुकानदाराने फाटलेली नोट बघून त्याच्या अंगावर फेकली आणि ती असलेली फाटलेली नोट तू माझी चेष्टा करीत आहेस का? रागाने वडापाववाला त्याला म्हणाले. अहो दादा, माझ्याकडे एवढेच आहेत व मला खूप भूक लागली आहे. आकाशचे डोळे पाण्याने भरले. आधीच मी जिला शोधायला आलो ती कुठेतरी हरवली आहेत आणि आता मला काही सुचत नाही आहे. आकाशला रडताना बघून त्याला थोडी दया आली असावी म्हणून त्याने त्याला वडापाव दिला. मी तुला पाहिजे तेवढे वडापाव देतो,
पण तुला एक काम करावं लागेल. वडापाववाला त्याच्याकडे पाहत म्हणाला. भूक लागलेल्या आकाशला काही सुचत नव्हते. हो दादा, तुम्ही म्हणाल ते काम करेल, आकाश म्हणाला. आज आमचा नोकर आला नाही, तुला तेवढी भांडी घासावी लागतील. त्याचे बोलणं ऐकून आकाशला राग आला खरा, पण नंतर त्याने विचार केला की जेवण केले पाहिजे. हो दादा, मी सांगेल ते करेल. बस झाले. आकाश तिथेच एका मोठ्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करू लागला, कारण आता त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्याला मृगजळाला शोधायचे होते. तो त्या ॲड्रेसवर गेला होता खरा, पण कोमलने आणि तिच्या आईने त्याला हकलून लावले होते आणि त्याला सांगितले होते की आता इथे राहत नाही. त्याचा अवतार खूप खराब झाला होता. फाटलेले कपडे आणि पायात नसलेली चप्पल बघून तर कोमलने त्याला, ए भिकारी, तुला वॉचमॅनने आत कसं सोडले हा प्रश्न केला होता. आणि तसं पण त्याचा बराच अपमान त्यांनी केला होता. शेवटी त्याला हकलवून लावले होते. पण त्याने मृगजळाला शोधण्याचा निर्णय घेतला होता, तर त्याने तो अपमान पण सहन केला आणि मोठ्या हॉटेलमध्ये वेटरचे काम सुरू केले. तसा मालक त्याला पगारही देत असे आणि आकाश मोकळ्या वेळेत मृगजळाला शोधत असे. इकडे मृगजळा मात्र 10 दिवस स्पर्श बरोबर होती. तिला खूप ते आवडत होते आणि स्पर्शसुद्धा आवडू लागला होता. ती तिच्या मनातील सगळ्या गोष्टी शेअर करू लागली होती आणि तो सुद्धा तिला सगळं सांगत होता. तो इथे कसा आला, तो आधी एक इंजिनियर होता, पण कर्जात बुडल्यामुळे त्याने हा मार्ग निवडला, अशा सगळ्या गोष्टी तो तिला सांगत होता. तुला एक सांगू मृगजळा, स्पर्शला म्हणाली, मी तुला कधी पाहिले नाही, पण जर मला दिसू लागले अचानक तर मी तुला ओळखू शकेल. ओ, असे कसे ओळखशील मला? माझा तर फक्त आवाज तुला माहिती आहे, स्पर्श म्हणाला. उद्या माझ्या जागी दुसरा कोणी आला आणि त्याने माझा आवाज काढला तर तुला काय समजणार मी आहे का तो म्हणून? स्पर्शचे बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात जणू पाणीच आलं. अरे का रडत आहे तू मृगजळा? आय एम सॉरी, मला असं नव्हते बोलायला पाहिजे का? स्पर्श थोडा गोंधळून गेला. आपण काय चुकीचं तर बोललो नाही ना? त्याच्या मनात प्रश्न आला. असं कसं तुझा आवाज काढून तुझी जागा घेईल माझ्या जीवनात रे? मृगजळा डोळे पुसत म्हणाली. आणि तुला असंच थोडी जाऊ देईल मी? का नाही जाऊ देणार मला? स्पर्श हलक्या आवाजात म्हणाला. मी असं पण फक्त महिना झाला आहे तुला ओळखत आहे, पण त्या महिन्यात तू मला खूप काही शिकवलं आहेस. माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी ओळखू शकतो. आता तू मला, मृगजळा बोलायची थांबली. तू मला काय? स्पर्श म्हणाला. तू माझ्या प्रेमात तर नाही पडली? नाही माहीत, मलाच समजत नाही मला काय होत आहे. मृगजळा म्हणाली. कदाचित पडली असेल किंवा पडली नसेल, माहीत नाही. काही गोष्टी वेळेत बोलल्या तर ठीक असतात, नाहीतर माणूस आणि वेळ दोन्ही पण निघून जाते. मृगजळा, स्पर्श पुढे काय बोलणार तेवढ्यात खूप मोठा पाऊस सुरू झाला. खिडकीतून पाणी येऊ लागले. स्पर्शने खिडकी बंद केली आणि वारंवार आपटणारा दरवाजा पण बंद केला. माळावर असलेली बॅग त्याने खाली घेतली आणि तो झटकू लागला. अरे माझी कागदपत्रे सगळीच्या सगळी भिजून गेली असतील. ते बॅग झटकू लागला. कसली कागद आहे तरी स्पर्श? मृगजळा म्हणाली. ते सर्टिफिकेट आहेत इंजिनिअरिंगचे, स्पर्श म्हणाला. मी इंटरव्ह्यूसाठी आणले होते गावातून, पण आता ते बॅगमध्येच राहिले पडून. स्पर्श आपल्या सर्टिफिकेटवर हात फिरवत होता. पण तू आतासुद्धा प्रयत्न करू शकतोस, मृगजळा म्हणाली. तूच म्हणाला ना, वेळ थांबत नाही आणि आपण थांबलो तर वेळ आपल्याला सोडून पुढे निघून जाते. हां, पण मला आता रस नाही राहिला. खूप ठिकाणी रिजेक्शन मिळून आता मला खूप चीड येऊ लागली आहे. मी सोडून दिले आहे गं हे सगळं, स्पर्श म्हणाला. पण एक प्रयत्न कर प्लीज, माझ्यासाठी प्लीज प्लीज. मृगजळा त्याचा हात पकडून बोलू लागली. मी तुझ्याकडे काही मागितले आहे का? माझ्यासाठी एकदा परत प्रयत्न कर. मृगजळा त्याच्याकडे हट्ट करू लागली. हे बघ स्पर्श, जेव्हा एक मोठं झाड तुटते तेव्हा एक रोपटं राहते आणि ते पुन्हा प्रयत्न करते एक मोठं झाड होण्यासाठी. मृगजळा ऐकत नव्हती. बरं ठीक आहे, मी प्रयत्न करेल तुझ्यासाठी. स्पर्श तिचा हात आपल्या हातात पकडून म्हणाला. पण माझ्याकडे नवीन कपडे घ्यायला आता पैसे नाहीत. जे होते ते घराच्या भाड्याला खर्च झालेत आणि जेवढे राहिले आहेत त्यात जेवणाची सोय करावी लागेल. हे गोष्ट ऐकताच मृगजळाने आपल्या पायातील पैंजण काढले आणि कानातील सोन्याचे झुमके काढले. हे घे, याचे पैसे येतील, त्याचे नवीन ड्रेस घे, मृगजळा म्हणाले. अरे नको, मी कसं घेऊ हे? नको, नाही गरज याची काही मला, स्पर्श म्हणाला. तुला घे म्हणाले ना मी, तर गुपचूप घे, मृगजळा हट्ट करू लागली. शेवटी स्पर्शला ते घ्यावेच लागले. स्पर्शला माहिती होतं आता त्याला इंटरव्ह्यूसाठी मुंबईमध्ये परत जावे लागणार होते आणि त्याला मृगजळाला कुठेच सोडून जाऊ वाटत नव्हतं. कुठे होता तू? तुला समजते का काही? कुठे होता एवढा वेळ?
इडियट हॉटेलचा मालक आकाशला रागाने बोलू लागला. कारण पण तसेच होते. आकाश रोज तिला शोधायला जात असे, त्यामुळे कामावर उशिरा यावं लागत होतं. आणि मालक तर रोज शिवाय देत असत. काय बघतोय डोळे फाडून, चल टेबल साफ करायला गे. आकाशला खूप राग तर येत होता, पण त्याला काही करता येत नव्हते. त्याला घरची आठवणसुद्धा खूप येत होती. पण जणू त्याने निर्णय घेतला होता की जोवर मृगजयाला शोधत नाही तोवर मी इथून जाणारच नाही. इकडे मामा मामी कोमल यांचे जीवन जगू लागले. मामासुद्धा आता थकून गेला होता आणि मामी आणि कोमलला तर पण रस नव्हता अजिबात. विषय होता स्पर्शच्या नोकरीचा आणि त्याला ती मिळावी. ती मिळावी, ती पण एका चांगल्या पगाराची नोकरी, ज्याची अपेक्षा त्याने कधीच केली नाही. जणू मृगजया त्याच्यासाठी गुडलक घेऊन आली. त्याने जेव्हा ही बातमी मृगजयाला सांगितली तेव्हा मृगजया त्याला 20 मिनिटं मिठी मारून रडत होती. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिने त्याला मागे केलं. आकाशी आता थकून गेला होता, कारण 2 महिने तो तिथेच काम करत होता. मालकाच्या शिवा खात होता. त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्याला घरची खूप आठवण येत होती. आई काय करत असेल हा विचार वारंवार करत होता. पण शेवटी हातात येणार निराशा त्याला सतावत होती. मृगजया नक्की कुठे असेल हा विचार त्याच्या मनात कितीतरी वेळा येत होता. अरे मृगजया, हे बघ, हात पुढे कर तुझा. बरं, स्पर्श म्हणाला. काय आहे स्पर्श? मृगजयाच्या हाताला मऊ असा ड्रेस लागला. हा ड्रेस तू आणलास का? हो, मीच आणला तुझ्यासाठी, स्पर्श म्हणाला. तुला पहिल्या पगारात तर काही जास्त घेऊ शकलो नाही, पण या पगारात मी ड्रेस घेतला. अरे कशाला आणला स्पर्श? काय गरज होती खर्च करायची तुला? उगाच खर्च केला तू एवढा. मृगजया चिडचिड करू लागली. का म्हणजे? मी नाही घेऊ शकत का काही तुझ्यासाठी? स्पर्श नाराज होऊन बोलू लागला. अरे तसं नाही रे, पण माझं म्हणणं एवढंच होतं की मृगजयाच्या तोंडावर स्पर्शने हात ठेवला. तुझं म्हणणं काय पण असू दे, पण माझे म्हणणे आहे की तू हा ड्रेस घालावा, स्पर्श म्हणाला. बरं बाबा, घालते तुझा ड्रेस, मृगजया म्हणाली. आणि आज आपण मुंबईमध्ये जाणार आहोत. स्पर्श मृगजयाच्या हात पकडून म्हणाला. मुंबई मुंबई का म्हणून मृगजया म्हणाली. कारण आज आपण इथे नाही तर एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणार आहे, स्पर्श म्हणाला. तू माझ्या लाईफमधली गुडलक आहेस. आणि गुडलक. मृगजयाच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आईबाबांचा मृत्यू झाला आणि मी कशी काय गुडलक असू शकते रे? मृगजया रडू लागली. अरे यार, नको रडू. तू माझ्यासाठी तर नक्कीच गुडलक आहेस, स्पर्श तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला. हे बघ मृगजया, जे झालं ते झालं. त्यात तुझी काही चूक नव्हती. पण आपण एक नवीन सुरुवात करू शकतो नक्कीच, स्पर्श तिला समजवत होता. आता तू रडू नकोस उगाच, स्पर्श तिचे डोळे पुसत म्हणाला. मला पण मग रडू येईल तुला रडताना बघून. चल उठ, आपल्याला जायचं आहे हॉटेलमध्ये आणि मी 2 दिवस सुट्टी काढली आहे. मस्त आपण मुंबई फिरू. एवढं बोलून स्पर्श तिथून उठून गेला. रात्री दोघे पण तयार झाले होते. मृगजयाने स्पर्शने आणलेला ड्रेस घातला होता. जेव्हा ती स्पर्श समोर उभी राहिली तेव्हा तो तिच्याकडे 1 मिनिट नुसता टक लावून बघत होता. मृगजया चाचपडत पुढे आली. स्पर्श आहे का तू इथे? मृगजया म्हणाली. एकटक तिच्याकडे पाहत बसलेला स्पर्श अचानक भानावर आला. अरे हा मृगजया, तू किती सुंदर दिसत आहेस माहिती. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही तुला एवढी, स्पर्श म्हणाला. चल काहीतरीच तुझं, मृगजया थोडासा भाव खात म्हणाली. अरे बाबा, खरंच सांगतोय, स्पर्श तिच्याकडे पाहत म्हणाला. तुझ्या एवढी सुंदर मुलगी नाही पाहिली मी कधीच. ओ असं का, मृगजया म्हणाली. पण आपण जायचे कसे? बसने की रिक्षा करून? अरे नाही, मी कार आणली आहे, त्याने जाऊ, स्पर्श म्हणाला. म्हणजे तू आत्तापासून खर्च करू लागला काय? मृगजया थोडी रागाने म्हणाली. अरे नाही, माझ्या बॉसने दिली. तो म्हणाला जा आणि तिला सांग की तू स्पर्श तिथेच बोलायचं थांबला. तिला काय सांग मृगजया? काही नाही, ते सरप्राईज आहे, तुला तिथे गेल्यावर समजेल, स्पर्श म्हणाला. पण तिला ड्रेस घालून जिना उतरता येत नव्हता आणि तिला दिसत ती काहीच नव्हतं, म्हणून स्पर्शने तिला उचलून गाडीपर्यंत घेऊन गेला. आपल्या हाताने कारचा दरवाजा उघडून तिला आतमध्ये बसवले आणि मृगजया आतमधून खूप भारावून गेली होती. तिच्या आयुष्यात असाही क्षण येईल याची कल्पना तिने कधीच केली नव्हती. ते तिच्या मनाला खूप स्पर्श करत होते. हे बघ, आज तू या रूममध्ये लक्ष दे आणि कोणाला काय हवंय ते बघ, मॅनेजर अगदी खडसावून बोलत होता. हो, तुम्ही काळजी नका करू, मी बघेल सगळं, आकाश म्हणाला. हा केक कोणासाठी आहे? कोणत्या तरी कस्टमरने ऑर्डर केला आहे, मॅनेजर म्हणाला. तो येईल तेव्हा घेऊन ये हा केक, मॅनेजर आकाशला म्हणाला. एवढा सुंदर केक कोणासाठी आणला असावा?
आकाशने स्वतःशी प्रश्न केला. स्पर्शने गाडी एका 5 स्टार हॉटेल शेजारी येऊन थांबवली. ते दोघे हॉटेल होते जिथे आकाश काम करत होता. त्यांनी जेव्हा त्याची कार थांबली तेव्हा समोर असलेल्या एका हॉटेलच्या कामगाराने स्पर्शच्या गाडीचा दरवाजा उघडला. पाऊस चालूच होता. स्पर्श जेव्हा कारमधून बाहेर आला तेव्हा त्याने मृगजयाचा दरवाजा उघडून तिला बाहेर घेतले. चल आलो हॉटेल मृगजया. स्पर्शने तिच्या हाताला घट्ट पकडले. पावसाचा जोर वाढला आणि स्पर्श तिला घेऊन हॉटेलमध्ये आला. मृगजयाला जरी दिसत नव्हते तरी लोकांच्या आवाजाने तिने हे नक्की ओळखले होते की हॉटेल खूप मोठे आहे. वेलकम सर, प्लीज कम विथ मी. हॉटेलचा मॅनेजर म्हणाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा टेबल तयार आहे. मॅनेजरने त्याला त्याच्या रूमपर्यंत नेले. दिस इज युअर रूम सर. मला टॉवेल हवा आहे. आम्ही भिजलो आहोत. स्पर्श मॅनेजरला म्हणाला. नो प्रॉब्लेम सर, मी आताच वेटरला पाठवतो. डोंट वरी, मॅनेजर म्हणाला. मग मृगजयाला कसं वाटले हॉटेल सांग मला. स्पर्श मृगजयाचा हात पकडून नक्कीच चांगले असणार. मला दिसत तर काही नाही, पण सगळे लोक इंग्रजी बोलत आहे तर नक्कीच 5 स्टार हॉस्टेल असेल. मृगजया थोडी हसत म्हणाली. तेवढ्यात दरवाजाचा खटखट आवाज आला. वेटर सर, दरवाजाच्या मागून आवाज आला. स्पर्शने दरवाजा उघडला तर समोर आकाश होता. सर, चहा आणि हा टॉवेल आणलाय. आकाश स्पर्शला म्हणाला. ओके, कमिन. स्पर्श म्हणाला. आकाश आतमध्ये आला. त्याला कल्पना नव्हती की मृगजया आतमध्ये कपडे चेंज करत आहे. सर, चहा देऊ का. आकाश म्हणाला. हो, 2 कप भर, एक मला आणि एक माझ्या होणाऱ्या बायकोला. स्पर्श म्हणाला. ओके सर, मी आताच बनवून देतो. आकाश म्हणाला. आकाशने कप भरला. तेवढ्यात आत गेलेली मृगजया बाहेर आली. अरे मृगजया, तू तर साडीवर पण छान दिसते. मृगजयाचे नाव स्पर्शच्या तोंडून ऐकताच आकाशने मागे पाहिले तर त्याला एवढा धक्का बसला की त्याच्या हातून चहाचा कप खाली पडला. त्याने मागे पडला. मागे असलेली मृगजया, जिला तो गेले अनेक महिने शोधत होता, ती तिच्या समोर होती. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला काही समजत नव्हते रडावं की हसावं, कारण ती एकतर दुसऱ्याची होणारी बायको होती आणि त्याला कितीतरी दिवसांनी दिसली होती. ती एवढी सुंदर दिसत होती की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. गेले कितीतरी महिने तो याच यातना सहन करत होता. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडेना झाले होते, पण डोळ्यातून मात्र अश्रू वाहत होते. जणू त्याने मृगजयाला एका क्षणात मिळवले आणि दुसऱ्या क्षणात हरवले. नाही रे, उगाच माझी चेष्टा करू नको, मृगजया म्हणाली. अरे खरंच यार, तू खूप भारी दिसते. स्पर्श म्हणाला. तुला खोटं वाटत असेल तर या वेटरला विचार. स्पर्श थोडा हसत मृगजयाला म्हणाला. कोण वेटर. मृगजया स्पर्शला म्हणाली. अरे हा वेटर, आपल्यासाठी चहा घेऊन आलाय. स्पर्श आकाशकडे पाहत म्हणाला. वेटर सांगा, ही सुंदर दिसते का नाही. स्पर्श मृगजयाची चेष्टा करत म्हणाला. हो मॅम, सुंदर दिसत आहेत. वेटर तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. ओके, तुमचे काम झाले असेल तर तुम्ही जाऊ शकता, मृगजया आकाशला म्हणाली. मृगजया अजून त्याला वेटर समजत होती आणि तिने त्याला ओळखलेसुद्धा नव्हते. जाताना आकाशने फक्त एवढेच ऐकले, स्पर्श उगाच कशाला कोणासमोर पण काही पण बोलत असतो. आकाशला कधीच वाटले नव्हते की मृगजया आणि त्याची अशी भेट होईल. ज्या मृगजयासाठी आपण एवढे कष्ट घेतले, ती समोर असूनसुद्धा आपल्याला बोलतासुद्धा येणार नाही तिच्याबरोबर आणि ती ओळखणारसुद्धा नाही आपल्याला. आकाश आतून खूप तुटला होता. त्याला असं वाटत होतं की घरी जावं आणि आईला मिठी मारून खूप रडावं. कोणाच्या तरी आधाराची त्याला खूप गरज होती, पण त्याचा पाय तिथून निघतच नव्हता. त्याला एकदा तरी मृगजयाशी बोलायचं होतं. मृगजयाने आपल्याला ओळखले नाही याचं दुःख त्याला होत होते. रात्री हॉटेलमध्ये बुक झालेल्या टेबलांची सजावट चालू होती. आकाशचा पाय बाहेर निघत नव्हता. त्याने उद्या जाण्याचा निर्णय घेतला, तरी त्याला मृगजयाला पाहायचे होते. रात्री जेव्हा मृगजया त्याच्यासमोर लाल रंगाचा ड्रेस घालून आली होती, आकाश तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या नजरेतून ती जात नव्हती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. जेव्हा ती समोर आली तेव्हा स्पर्श तिच्या हाताला पकडून घेऊन जाताना पाहिले. आकाश, तो आतमधला केक टेबल नंबर 10वर घेऊन जा, मॅनेजर म्हणाला. मी आता घेऊन येतो. आकाशला समजले, आपण जो केक सकाळी पाहिला होता तो केक मृगजयासाठी बनवला होता. तो आतमध्ये गेला आणि केक त्याने पाहिला. त्याच्यावर मृगजया आणि पुढे हार्ट काढले होते. ते पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तो केक टेबलवर ठेवून तो बाहेर घेऊन आला.
टेबल नंबर 10वर मृगजा एकटी बसली होती. त्याने पाहिलं. त्याला वाटलं की आपण तिच्याशी बोलावं. तो पुढे जाऊन काहीतरी बोलणार, तेवढ्यात स्पर्श मागून आवाज देत होता. ओ वाव, केक फायनली आला. त्याने आकाशकडे पाहिलं आणि वेटर खिशातले 100 काढले आणि त्यात दिले टिप घे. सॉरी. ओ वाव, केक फायनली आला. त्याने आकाशकडे पाहिलं आणि खिशातले 100 काढले आणि त्याला दिले. ही टिप घे. वेटर स्पर्श म्हणाला. सॉरी पण सर, मी टिप नाही घेत. आकाश म्हणाला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. स्पर्श आकाशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. मृगजा, तुला मी सांगितले होते ना, आज तुझ्यासाठी काहीतरी खास आहे. काय खास? हा केक खा. मृगजा म्हणाली. नाही, अजून काहीतरी आहे जे खूप खास आहे. स्पर्श म्हणाला. म्हणजे अजून काही खर्च करू नको स्पर्श. मृगजा थोडी रागात म्हणाली. नाही, हे सरप्राईज आहे. स्पर्शने खिशातून एक अंगठी काढली आणि मृगजाच्या हातात हात घेतला. मृगजा, विल यू मॅरी मी? स्पर्श म्हणाला. काय? म्हणजे मला समजत नाही काही. मृगजा काय बोलू ते समजत नव्हते. तिने आधी पाणी पिले, थोडा वेळ शांत झाली आणि नंतर रडू लागली. तू खरंच लग्न करणार आहे माझ्याबरोबर? तू खरंच राहणार आहे आयुष्यभर माझ्यासोबत? मृगजा रडक्या आवाजात म्हणाली. हो, तू मला माझ्या पूर्ण आयुष्यासाठी हवी आहेस. स्पर्शने तिच्या हातात अंगठी घातली. आय लव्ह यू सो मच असं म्हणत स्पर्शने तिला घट्ट मिठी मारली. आकाश मात्र आपली मान खाली घालून तिथून निघून गेला. दुसरा दिवस उजडला. आकाशने आपले सगळे सामान पॅक करायला घेतले. त्याच्या खिशात अजून ती अंगठी होती. जेव्हा त्याने स्पर्शला प्रपोज करताना पाहिलं, तो स्पर्श जागी स्वतःला इमॅजिन करत होता. आपण अशीच अंगठी मृगजाला दिली असती असे त्याला वाटत होते. त्याची पावले आता निघत नव्हती. मनात निर्णय होता, सरळ गावाकडे जायचे आणि आईला मिठी मारून सगळं सांगायचं. आकाशने आपली बॅग भरली आणि सगळं हॉटेलच्या बाहेर पडला. त्याने एकदा मागे वळून पाहिलं. हॉटेलमध्ये अजूनसुद्धा मृगजा थांबली होती. पण त्याने आपल्या मनावर दगड ठेवून तिथून जाण्याचा निर्णय घेतला होता. मृगजा आता आपली होऊच शकत नाही. त्याने हे समजलं होतं. तो बसस्टँडवर गेला आणि साताऱ्यामधल्या बसमध्ये चढला. बेल वाजताच बस तिथून हलली. खिडकीजवळ बसलेल्या आकाशच्या डोळ्यात अजून पाणी होतं. ती आता दुसऱ्या कोणाची तरी होणारी बायको होती. बस मुंबईच्या स्टँडवरून निघून थेट साताऱ्याकडे. 1 वर्ष होऊन गेलं. खूप काही घडले त्या 1 वर्षात. मृगजाचे आणि स्पर्शचे लग्न झाले. लग्न महादेवाच्या मंदिरात झाले. तसा मृगजाचा हट्ट होता. स्पर्शला जरी कंपनीमध्ये चांगली पोस्ट मिळाली असती तरी त्यांनी अजून नवीन घर नव्हते घेतले. ते अजून तिथे जुन्या घरामध्ये राहत होते. घर तसे त्यांनी नवीन केले होते, पण मृगजाला मुंबईमध्ये जाऊ वाटत नव्हते. तिचे मन तिथेच रमत होते. समुद्राच्या लाटांचा आवाज जेव्हा तिच्या कानावर पडत असे तेव्हा तिचे मन गावाकडे जात होतं. तिने कित्येक वेळा गावाकडे जाण्याचा विचार केला, पण कोणतीतरी अडचण नेहमी येत असल्यामुळे तिला कधी गावी जाता आलं नाही. रोज रोज होणाऱ्या नवीन गोष्टी तिला नव्याने जगण्याची आशा देत होते आणि स्पर्श तिच्यावर एवढं प्रेम करत होता की ती आता मागचं सगळं विसरली होती. रोज रविवारी ती त्याच्याबरोबर समुद्र किनारा फिरायला जात असे आणि आज रविवार होता. सकाळी स्पर्शने तिच्यासाठी चहा बनवला होता आणि तो परत झोपला होता. अरे उठ स्पर्श, आज रविवार आहे. म्हणजे तू काय पूर्ण दिवस झोपणार का? मृगजा झोपलेल्या स्पर्शच्या अंगावर बसली आणि तिने केस ओढू लागली. अरे मला झोपू दे ना गं जरा वेळ. स्पर्शने तिचा हात पकडला. आताशी 9 वाजले आहेत. 9? बापरे, 9 काय थोडे झाले का? मृगजा म्हणाली. बरं मग लवकर उठून करायचे काय? स्पर्शने तिला मिठी मारली. सांग काय करायचं? मृगजाने त्याला बाजूला केलं. काय पण तू प्रॉमिस केलं होतं ना आज आपण लोणावळ्याला जायचं म्हणून? मृगजा म्हणाली. ऑफकोर्स माय लव्ह, आपण लोणावळ्याला जायचे ना? तुला जायचं आहे मग मला तुला घेऊन जावं लागेल. स्पर्श म्हणाला. ओके, मग मी आवरते. ठीक आहे. मृगजाने स्पर्शला मागे धक्का दिला. चल सोड, जाऊ दे मला. दोघे आवरून खाली आले. नेहमीप्रमाणे स्पर्शने मृगजाला उचलून खाली आणले होते. स्पर्शने काही दिवसापूर्वी जी नवीन कार घेतली होती त्या कारमधून दोघेही लोणावळ्याला निघून गेले. किशोर कुमार, लता मंगेशकर यांची गाणी लावून दोघेसुद्धा रमत गाणी गात चालत होते. पण अचानक स्पर्शचं डोकं जळजळ होऊ लागलं. आधी त्याने सांगितलं नाही, पण जेव्हा खूप डोकं दुखू लागले तेव्हा त्याने कार थांबवली. काय झालं स्पर्श? कार का थांबवली तू? मृगजा म्हणाली. अरे काही नाही, डोकं दुखू लागले. काय माहीत काय दुखत आहे? स्पर्शने डोक्याला हात लावला. डोकं दुखते, मी तुला आधीच सांगितले होते. चहा जास्त पिऊ नको, पण माझं ऐकलं तर ठीक.
नुसता चहा पाहिजे, मृगजा रागाने म्हणाली. अरे नाही गं, काय माहिती, एकाएक खूप दुखत आहे, समजत काही ना, नाही काहीच, चक्कर आल्यासारखं होत आहे बघ. स्पर्शने डोकं पकडत आपले डोळे बंद केले. अरे खरंच दुखते काय डोकं? सॉरी, चल आपण दवाखान्यात जाऊ. नाही जायचं मला लोणावळ्याला. मृगजाला खूप काळजी वाटू लागली. मी गाडीला हात करू का? बघू का थांबते एकदा गाडी? अरे तुला आधीच दिसत नाही आपण एक्सप्रेस हायवेवर आहो. खाली उतरून कोणाला आवाज देणार तू? स्पर्श म्हणाला. थांब थोडा वेळ, राहील डोकं आपोआप, स्पर्श म्हणाला. बरं, मी तुला पाणी देते, ते पी म्हणजे राहील डोकं तुझं. मृगजळाने पाण्याची बाटली जी तिच्या सीटखाली ठेवली होती ती काढली. पकड ही बाटली. स्पर्श घे ना बाटली. मृगजाच्या हातात बाटली घेऊन स्पर्श आवाज देऊ लागली. स्पर्श, अरे काय झालं तुला? बोलत का नाहीस? मृगजा स्पर्शला हलवू लागली, पण स्पर्श काय रिस्पॉन्स देत नव्हता. स्पर्श, मला भीती वाटते, उठ. काय झालं रे तुला? मृगजा गाडीच्या बाहेर येली, हेल्प हेल्प म्हणून ओरडू लागली. एक कार थांबली आणि आतमधून 2 लोक उतरले. काय झालं? गाडी बंद का पडली? मृगजाने जेव्हा त्या 2 लोकांचा आवाज ऐकला तेव्हा तिच्या जीवात जीव आला. दादा, माझी मदत करा प्लीज, मी आंधळी आहे, मला दिसत नाही, पण माझा नवरा आतमध्ये बेशुद्ध होऊन पडलाय, प्लीज आम्हाला दवाखान्यात घेऊन जावा. अरे ताई, काळजी करू नका, आहोत आम्ही. त्या दोघांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या स्पर्शला बाहेर काढले आणि आपल्या कारमध्ये ठेवले. मृगजाला सुद्धा त्याच्या कारमध्ये बसवले आणि गाडी सरळ हॉस्पिटलकडे गेली. काही तासात स्पर्शला शुद्धी आली. हाय डॉक्टर, मी चव्हाण. अँड हाय डॉक्टर चव्हाण. डॉक्टरने स्पर्शला उठवले. जास्त कामाचा ताण घेतला की होतं असं कधी कधी. मी काही गोळ्या देतो, हे घ्या फक्त, डॉक्टर म्हणाले. पण डॉक्टर, मला असं खूप वेळ झाला आहे, म्हणजे अलीकडे तर खूप वेळा चक्कर येऊन पडल्या, स्पर्श म्हणाला. स्पर्श, तुम्हाला हे कधीच सांगितलं नाही? मृगजा रागाने म्हणाली. अरे म्हणजे मी तुला सांगणार होतो, पण म्हणलं उगाच तुला त्रास नको म्हणून नाही सांगितलं. स्पर्श थोड्या खालच्या आवाजात म्हणाला. शांत बस, माझ्याशी बोलू नको, तू मला सांगायला पाहिजे होतं. मृगजा रागाने म्हणाली. इट्स ओके, इथे भांडू नका, आपण पाहिजे असेल तर यांची चाचणी करू, म्हणजे आपल्याला समजेल नक्की काय प्रॉब्लेम आहे. डॉक्टर म्हणाले. ओके, मी तयार आहे, स्पर्श म्हणाला. डॉक्टरने त्याची चाचणी करायला सुरुवात केली. अनेक मोठी यंत्र त्याच्याजवळ होती. काल रात्रीपासून खूप थंडी पडली होती, एवढी की अंगावर 4-5 सल्लेपाटी घेतली तरी थंडी वाजेल एवढी. तरीसुद्धा मृगजाने अंगावर काहीच घेतले नव्हते. ती वाट बघत होती स्पर्शची, तो अजून आला नव्हता. रोज 5 वाजता येणारा स्पर्श 8 वाजले तरी घरी आला नव्हता. तिला खूप काळजी वाटत होती, पण ती फक्त वाट बघू शकत होती. जेव्हा गाडीचा आवाज आला, तिच्या कानावर पडला, तिच्या जीवात जीव आला. दरवाजा उघडून जेव्हा स्पर्श आलेला तिला समजले. आय एम सॉरी मृगजया, आज उशीर झाला, नाहीतर मी कधी एवढा उशीर लावत नाही, माहिती आहे तुला, स्पर्श म्हणाला. पण मी तुझी खूप वाट पाहिली आहे, मृगजा रागाने म्हणाली. तुझं आजकाल लक्ष कुठं असते? नुसतं काम काम का? अरे तसं नाही, आज उशीर झाला वेळे, स्पर्श तिची समजूत काढत म्हणाला. तुला माहिती मी आज उपवास पकडला होता तुझ्यासाठी, मृगजा नाराज होऊन म्हणाली. उपवास? बापरे, मग तू जेवण केले नसेल सकाळपासून, स्पर्श तिला जवळ घेत म्हणाला. हो, नाही केलं, आणि त्यात तू आला नाही म्हणून जास्त डोकं फिरले माझं मग. मृगजा नाराज होऊन म्हणाली. सॉरी की आता माकडे. स्पर्श आपला कान पकडून म्हणाला. चल जेवण करू. ओके चल माकडा, पण नंतर परत कधी एवढा उशीर करू नको, मृगजा म्हणाली. स्पर्शने आतमध्ये आपला मोबाईल टेबलवर ठेवत तोवर फोन आला. फोनची रिंग ऐकून मृगजाला परत राग आला. काय अरे, ऑफिसमधले लोक तुला आता घरी पण फोन करू लागले आहेत, मृगजा रागाने म्हणाली. अरे ऑफिसमधील नाही, हा कॉल डॉक्टरचा आहे, बहुतेक माझ्या टेस्टचे रिपोर्ट आले आहेत, स्पर्श म्हणाला. त्याने कॉल रिसीव्ह केला आणि 5 मिनिटे बोलू लागला. मृगजाला एवढं समजलं की डॉक्टर त्याला भेटायला बोलवत आहेत. जसा त्याने फोन ठेवला तसा मृगजाने प्रश्न केला. काय म्हणाले डॉक्टर? बऱ्याच काही चाचण्याविषयी बोलत होते, त्यांनी मला उद्या भेटायला बोलवले आहे, स्पर्श म्हणाला. हो का, मग मी येते उद्या तुझ्याबरोबर, मृगजा म्हणाली. अरे नको, तू कशाला, मी जॉबवरून जाईल तसाच तिकडे, स्पर्श म्हणाला. मी आल्यावर सगळं सांगेल तुला, डॉक्टर मला काय काय म्हणाले ते. चल आता जेवण करू. लाईट गेली आणि दोघेही मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण करू लागले. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय समोरचं बघायचं असेल किंवा ऐकायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला कंटिन्यू माझ्यासोबत कनेक्टेड राहावं लागेल. आय होप तुम्ही ही सिरीज खूप एन्जॉय करत असणार. नेक्स्ट पार्ट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊ. धन्यवाद.